अध्ययन निष्पत्ती 08.71.10 समचलन आणि व्यस्त चलन यावर आधारित उदाहरणे सोडविता। इयत्ता 8वी विषय गणित घटक चलन। चलन समचलन एक राशी वाढली तर दुसरी राशी त्याच प्रमाणात वाढते। उदाहरणार्थ 1 डझन पेनांची किंमत 100 रुपये असेल तर 2 डझन पेनांची किंमत 200 रुपये। एक्स आणि वाय समप्रमाणात आहेत, म्हणजेच एक्स आणि वाय यामध्ये समचलन आहे असे म्हणता येईल। हे विधान चिन्हांचा वापर करून खालीलप्रमाणे लिहिता येईल। एक्स समचलन वाय समीकरणात याला एक्स बरोबर के वाय असे लिहितात। येथे के हा स्थिरांक आहे। उदाहरणार्थ सफरचंदाची किंमत व सफरचंदाची संख्या यात समचलन आहे। एका सफरचंदाची किंमत 8 रुपये आहे तर 12 सफरचंदाची किंमत किती? एक्स समचलन वाय एक्स बरोबर के वाय म्हणून के बरोबर 12 गुणिले 8 म्हणून वाय बरोबर 96 म्हणजे 12 सफरचंदाची किंमत ही 96 रुपये राहील। उदाहरणार्थ 2 शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे। 5 किलोग्राम शेंगदाण्याची किंमत 450 रुपये असेल तर 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत काढा। उकल समजा शेंगदाण्याची किंमत एक्स आणि शेंगदाण्याचे वजन वाय मानू। एक्स आणि वाय हे समचलनात आहे, त्याचे समीकरण एक्स बरोबर के वाय, परंतु एक्स बरोबर 450 असताना वाय बरोबर 5 दिले आहे। यावरून के काढू। एक्स बरोबर के वाय म्हणून 450 बरोबर 5 के बरोबर 90 हा चलनाचा स्थिरांक राहील। चलनाचे समीकरण एक्स बरोबर 90 गुणिले वाय एक्स बरोबर 100 कारण 1 क्विंटल आहे म्हणून असताना एक्स बरोबर 90 गुणिले 100 म्हणजेच एक्स बरोबर 9000। 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत 9000 रुपये होईल। व्यस्त चलन जेव्हा 2 संख्यांपैकी एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते तेव्हा त्या 2 संख्या व्यस्त प्रमाणात आहेत असं म्हणता येईल। एक संख्या दुप्पट झाली की दुसरी संख्या निमपट होते असं म्हणता येईल, म्हणजेच ते व्यस्त चलनात असतात। एक्स आणि वाय या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत। हेच विधान एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहेत असे लिहितात। एक्स आणि वाय व्यस्त चलनात असतील तर एक्स गुणिले वाय हे स्थिरपद असते, त्याला आपण के मानू। एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यात व्यस्त चलन असते। एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहेत म्हणून एक्स व्यस्त चलन वाय असे दर्शवतात, म्हणजेच एक्स बरोबर के भागिले वाय म्हणजेच एक्स गुणिले वाय बरोबर के। इथे के हा स्थिरांक आहे आणि एक्स गुणिले वाय हे बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे। एक्स आणि वाय या राशीमध्ये व्यस्त चलन आहे। एक्स बरोबर 15 तेव्हा वाय बरोबर 10 असते। उकल व्यस्त चलनाचे समीकरण एक्स गुणिले वाय बरोबर के म्हणून 15 गुणिले 10 बरोबर के म्हणजेच के बरोबर 150।
एक्स बरोबर 20 असताना वाय किती? व्यस्त चलनाचे समीकरण एक्स गुणिला वाय बरोबर के. एक्स बरोबर 15 तेव्हा वाय बरोबर 10. 15 गुणिला 10 बरोबर के, म्हणून के बरोबर 150. एक्स गुणिला वाय बरोबर के. जेव्हा एक्स बरोबर 20 तेव्हा वाय बरोबर किती? एक्स गुणिला वाय बरोबर के. 20 गुणिला वाय बरोबर 150, म्हणून वाय बरोबर 75. उदाहरण: एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस आणि काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या यात व्यस्त चलन असते. दिवसाची संख्या डी आणि स्त्रियांची संख्या n मानू. डी व्यस्त चलन n. डी गुणिला n बरोबर के. के हा स्थिरांक. जेव्हा n बरोबर 15 तेव्हा डी बरोबर 8, म्हणून के बरोबर डी गुणिला n. 15 गुणिला 8 बरोबर 120, म्हणून के ची किंमत 120. आता डी 6 असताना n किती हे काढू. 6 गुणिला n बरोबर 120, म्हणून n बरोबर 20. काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी 20 स्त्रिया कामावर असाव्या. मुरलीधर थोरात, सहाय्यक शिक्षक, सरस्वती विद्यालय चिखलगाव, तालुका जिल्हा अकोला. थँक्यू.